हे सादरीकरण माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने तुमच्यासाठी आणलं आहे. नमस्कार. आज आपण एका अशा उपकरणात डोकावणार आहोत जे गॅस टंगस्टन आर्क वेल्डिंगचा खरं तर आत्माच आहे. हो, आपण बोलतोय GTW टॉर्चबद्दल. हे एक असं साधन आहे जे आपल्या कौशल्याला अचूकतेची जोड देतं. तुम्ही कधी विचार केलाय का की तो एकदम मजबूत, चकचकीत आणि परफेक्ट दिसणारा वेल्ड तो नेमका बनतो तरी कसा? या प्रश्नाचं उत्तर आहे ना, ते एका प्रवासासारखं आहे. आणि या प्रवासाची सुरुवात होते ते काम करण्यासाठी जे उपकरण वापरलं जातं त्याला समजून घेण्यापासून. आणि या प्रवासातला आपला हिरो कोण आहे? तो आहे हा GTW टॉर्च. हे बघा, हे फक्त एक साधं उपकरण नाहीये, तर एक अतिशय अचूक इन्स्ट्रुमेंट आहे. आणि गंमत म्हणजे याच्या प्रत्येक छोट्या मोठ्या भागाचा थेट परिणाम वेल्डिंगच्या फायनल क्वालिटीवर होतो. ठीक आहे, तर आज आपण काय काय समजून घेणार आहोत त्याची एक छोटीशी झलक बघूया. सगळ्यात आधी GTW टॉर्च म्हणजे नक्की काय? मग आपण त्याच्या आत डोकावून बघू, म्हणजे त्याची रचना कशी आहे, त्याची मुख्य कामं कोणती आहेत, गॅसचा फ्लो कसा कंट्रोल केला जातो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतक्या प्रचंड गरमीत ते स्वतःला थंड कसं ठेवतं. चला तर मग सुरू करूया. चला तर आपल्या पहिल्या मुद्द्याकडे येऊया. GTA टॉर्च नक्की आहे तरी काय? याला टिग वेल्डिंग प्रक्रियेचा हृदय का म्हणतात तेच आता आपण समजून घेऊया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर GTW टॉर्च एक खास साधन आहे जे दोन महत्त्वाची कामं करतं. एक म्हणजे ते न वितळणारं टंगस्टन इलेक्ट्रोड पकडून ठेवतं आणि दुसरं वेल्डिंगच्या जागेवर शिल्डिंग गॅसचा एकदम अचूक मारा करतं. आणि याच दोन गोष्टींमुळे आपल्याला एक स्वच्छ आणि निर्दोष वेल्ड मिळतो. म्हणूनच योग्य टॉर्च निवडताना त्याची करंट कॅपॅसिटी किती आहे, हातात धरल्यावर बॅलन्स कसा वाटतो आणि त्याचं वजन किती आहे या गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं ठरतं. आता येतो पुढचा भाग, टॉर्चची रचना. चला आता ह्या उपकरणाच्या आत काय काय दडलंय ते पाहूया. म्हणजे याचे वेगवेगळे भाग कोणते आणि ते काय काम करतात हे सगळं समजून घेऊया. ही जी इमेज आहे ना, ही आपल्यासाठी एका नकाशासारखी आहे. इथे एका वॉटरकूल्ड GTW टॉर्चचे सगळे भाग वेगवेगळे करून दाखवले आहेत. आता याच नकाशाच्या मदतीने आपण यातले काही महत्त्वाचे भाग जरा जवळून पाहणार आहोत. सगळ्यात आधी बोलूया सर्वात महत्त्वाच्या भागाबद्दल, टंगस्टन इलेक्ट्रोड. हा तो न वितळणारा पॉइंट आहे ज्याच्या टोकातून विजेचा प्रवाह जातो आणि वेल्डिंग आर्क तयार होतो. हो, तोच आर्क. आणि हे इलेक्ट्रोड थोरिएटेड किंवा झिर्कोनिएटेड अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये येतात. इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे बरं का. ज्या मेटलवर वेल्डिंग करायचंय त्याची जाडी जेवढी जास्त असेल तेवढा जास्त करंट द्यावा लागतो. आणि तो जास्त करंट हँडल करण्यासाठी इलेक्ट्रोडचा आकार सुद्धा मोठा लागतो. हे गणित जर चुकलं तर वेल्डिंगचा सगळा खेळच बिघडतो. आता पुढचा भाग आहे कोलेट. हे दिसायला अगदी लहान असतं, पण याचं काम खूप मोलाचं आहे. ही एक अतिशय अचूकपणे बनवलेली स्लीव्ह असते जी टंगस्टन इलेक्ट्रोडला टॉर्चच्या बॉडीमध्ये एकदम घट्ट पकडून ठेवते. आणि याच कोलेटमुळे वेल्डरचं काम किती सोपं होतं. गरजेनुसार इलेक्ट्रोडला सैल करून अगदी सहज काढता येतं, त्याची जागा बदलता येते किंवा मग नवीन इलेक्ट्रोड बसवता येतो. म्हणजे बघा, या एका छोट्याशा भागामुळे पूर्ण टॉर्च किती फ्लेक्सिबल बनतो. आणि मग येतं सिरॅमिक नोझल. हा एक उष्णता प्रतिरोधक म्हणजे हीट रेझिस्टंट कप असतो. याचं मुख्य काम काय तर शिल्डिंग गॅसला योग्य दिशा दाखवणं. का? कारण त्यामुळे वितळलेला जो धातू असतो तो बाहेरच्या हवेतल्या ऑक्सिजन आणि नायट्रोजनच्या संपर्कात येऊन खराब होत नाही आणि आपला वेल्ड एकदम मजबूत बनतो. तर आता आपण हे वेगवेगळे पार्ट्स पाहिले, पण हे सगळे मिळून एक टीम म्हणून काय काम करतात? चला आता टॉर्चच्या मुख्य कामांवर एक नजर टाकूया. GTI टॉर्चची मुख्य 6 कामं आहेत. पहिलं, टंगस्टन इलेक्ट्रोडला जागेवर स्थिर ठेवणं. दुसरं, त्या इलेक्ट्रोडपर्यंत वेल्डिंग करंट पोहोचवणं. तिसरं, नोझलमधून शिल्डिंग गॅस बाहेर सोडणं. चौथं, ऑपरेटरला पूर्ण कंट्रोल देणं. पाचवं काम आहे वॉटर कूल्ड मॉडेलमध्ये थंड पाण्याचा सप्लाय करणं. आणि सहावं, पॉवर सोर्सपासून लांब उभं राहूनही वेल्डिंग करता यावं ही सोय देणं. आता जरा गॅसच्या फ्लो आणि त्याच्या कंट्रोलबद्दल बोलूया. वेल्डला बाहेरच्या खराब वातावरणापासून वाचवणं हे याचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. पण एक गंमत आहे, हा गॅस टॉर्चमध्ये पोहोचण्याआधीच त्याला कंट्रोल केलं जातं. हे काम 2 उपकरणं मिळून करतात. पहिलं आहे गॅस रेग्युलेटर. हे काय करतं तर सिलेंडरमधला प्रचंड दाब कमी करून त्याला एका सेफ लेव्हलवर आणतं.
आणि दुसरं आहे फ्लोमीटर. हे टॉर्चकडे नक्की किती गॅस जायला हवा याचं प्रमाण ठरवतं. या दोघांच्या टीमवर्कमुळेच आपला वेल्ड सुरक्षित राहतो. आणि आता शेवटचा पण तितकाच महत्वाचा मुद्दा, टॉर्चला थंड ठेवणं. अहो, वेल्डिंग आर्क म्हणजे प्रचंड उष्णता, आणि या उष्णतेला जर कंट्रोलमध्ये ठेवलं नाही तर टॉर्च तर खराब होईलच, पण आपल्या वेल्डच्या क्वालिटीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. यासाठी मुख्यत्वे 2 पद्धती आहेत. एकीकडे आहेत एअर कूल टॉर्च. नावाप्रमाणेच हे आजूबाजूच्या हवेने थंड होतात. हे सहसा कमी करंटच्या कामांसाठी वापरले जातात आणि आकाराने थोडे मोठे असतात. दुसरीकडे आहेत वॉटर कूल टॉर्च. यांच्यात आतल्यात पाणी फिरवून यांना थंड ठेवलं जातं. हे जास्त करंट आणि एसी वेल्डिंगसारख्या मोठ्या कामांसाठी एकदम बेस्ट आहेत. आणि हो, हे आकाराने लहान आणि जास्त कार्यक्षम असतात. तर आज आपण या टॉर्चची पूर्ण रचना आतून बाहेरून पाहिली. आता एक प्रश्न मनात येतोच की एका परफेक्ट वेल्ड मागचा खरा अनसंग हिरो कोण असतो? तो चमकणारा टंगस्टन इलेक्ट्रोड, की तो लहानसा कॉलेट, की ते संरक्षण देणारं नोझल, की या सगळ्या भागांचं टीमवर्क? यावर नक्की विचार करा.